हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहोत युनिट 4 न्यूमरिकल इन्फॉर्मेशन, संख्यात्मक माहिती, म्हणजे घटक क्रमांक 15 किंवा लेसन नंबर 15 डेज ऑफ द वीक, आठवड्याचे वार दिवस. हा आपला व्हिडिओ क्रमांक 15 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये पंक्च्युएशन मार्क हा टॉपिक शिकलो होतो आणि त्यावरचे एक्झाम्पल आपण व्यवस्थितपणे समजून घेतली. आजचा आपला हा व्हिडिओ क्रमांक 15 आहे, डेज ऑफ द वीक म्हणजेच आठवड्याचे दिवस किंवा वार. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेज ऑफ वीक काय असतात हे ना, तुम्हाला सर्वांना माहिती का 7 डेज असतात. मग या डेज वर कशा प्रकारचे क्वेश्चन्स, प्रश्न स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये विचारले जातात ते आपण शिकणार आहोत. हा महत्वाचा घटक आहे बेसिक इंग्लिश लर्नर साठी, स्कॉलरशिप साठी, प्रायमरी स्टुडंट साठी. तसेच यावर असलेले आपण फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन कसे असतात, प्रत्येक क्वेश्चनचा आज आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत, समजून घेणार आहोत. चला मग आपण आजचा टॉपिक आपला डेज ऑफ द वीक सोप्या पद्धतीने शिकूया. मग काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ आणि लक्षात ठेवू. देअर आर 7 डेज इन अ वीक, है ना. एका आठवड्यात किती दिवस असतात? 7 दिवस असतात. 7 डेज इन अ वीक. कोणकोणती तुम्हाला सर्वांना माहित आहे, पण स्पेलिंग देखील तुम्हाला पाठ पाहिजे. संडे रविवार, मंडे सोमवार, ट्यूसडे मंगळवार, वेनसडे वेंडनसडे असं वाचायचं नाही, याला डी सायलेंट येतं. वेनसडे बुधवार, थर्सडे गुरुवार, फ्रायडे शुक्रवार आणि सॅटरडे शनिवार. एकदम सोपा टॉपिक आहे. काय विचारतील आपल्याला? बिफोर डे, आफ्टर डे, बिटवीन डे विचारतील, किती दिवस आहे, स्पेलिंग काय आहे, है ना. असे काही छोटे छोटे क्वेश्चन आहे यावर. म्हणजे यावर जर प्रश्न आला 1 मार्काला तर तुम्हाला हमखास याचा 1 मार्क म्हणजे 2 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे एक प्रश्नाचे याचे. ठीक आहे. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, सॅम्पल क्वेश्चन आपण बघूया. विच डे कम्स इमिजिएटली, इमिजिएटली म्हणजे लगेच, ताबडतोब. आफ्टर म्हणजे नंतर. मंडे नंतर तर भरपूर दिवस येणार, बरोबर आहे का नाही. 6 दिवस जे आहे डेज आहे ते मंडे नंतरच येणार आहे जर सिक्वेन्स आपण पाहिली तर. पण ते म्हणतात मंडे नंतर लगेच येणारा दिवस कोणता असतो? मग संडे, मंडे, ट्यूसडे म्हणजे मंगळवार असतो. म्हणजे आपलं काय असणार, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. स्पेलिंग देखील व्यवस्थित चेक करत जा. सेकंड नंबर, आयडेंटिफाय द नेम ऑफ द डे. आता डेचं नाव ओळखायचंय, पण पहा इथं 3च लेटर आहे, 1 2 3 आणि पुढे DAY डे लावलेले. वेनसडे मध्ये 6 लेटर्स आहे वेनस मध्ये. संडे मध्ये 3 आहे, हो हाच आपला उत्तर होऊ शकतो संडे. ट्यूसडे मध्ये 4 लेटर आहे ट्यूसचे आणि थर्स मध्ये 5 आहे थर्सडे, THURS 5 लेटर आहे पुढे डेच्या आधी. मग संडे आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न आहे, हाऊ मेनी डेज आर इन अ वीक. वीक म्हणजे आठवडा. आठवड्यामध्ये किती दिवस असतात? वीक मध्ये किती डेज असतात? 7 डेज, पर्याय क्रमांक 1. चला आपण आता क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस पाहूया. विद्यार्थी मित्रांनो पहा, बरेचशा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. त्यानंतर कमेंट पण करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करा आपले व्हिडिओ, जेणेकरून मला पण एक सपोर्ट होऊन जाईल. ठीक आहे. मग क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस पहिला आहे, फाइंड द नेम ऑफ अ डे फ्रॉम द लेटर्स गिवन इन डायग्राम. आता डायग्राम मध्ये आपल्याला काही लेटर्स दिलेले, त्या लेटर पासून कोणता डे ऑफ नेम तयार होतो. मग इथं व्यवस्थित पाहिलं तर पहा, इथं यम नाहीये म्हणजे मंडे इथं येऊ शकत नाही. त्यानंतर पहा SUN सन आणि DAY डे संडे होतो, पण इथं संडे सॅन्डे झाला, सॅन्डे. मग हा आपला उत्तर असू शकत नाही. सॅटरडे मध्ये T पाहिजे, R पाहिजे, मग इथं T पण नाहीये, R पण नाहीये. मग फक्त कोणता डे ऑफ नेम बनू शकतो? इथं संडे बनू शकतो. इथं पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, विच डे कम्स आफ्टर फ्रायडे. आफ्टर म्हणजे नंतर, फ्रायडे नंतर. फ्रायडे नंतर कोण असतो? सॅटरडे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे.
तिसरा प्रश्न आहे चूज द ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, वेगळा घटक ओळखायचा आपल्याला, म्हणजे एक वेगळा ऑप्शन याच्यामध्ये. हॉलिडे, फ्रायडे, मंडे, ट्यूजडे. मग हे तिन्ही काय डेजचे नाव आहे. हॉलिडे म्हणजे सुट्टी असतो, हे काय डे मध्ये नाही येत. मग पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. चौथा प्रश्न पहा. हाऊ मेनी डेज ऑफ अ वीक बिगिन विथ लेटर यस. म्हणजे आठवड्यातील जे वार आहे ना, त्यापैकी किती वार असे आहे, हाऊ मेनी किती असे आहे जे यस पासून सुरुवात होतात. मग संडेची स्पेलिंग यस पासून सुरू होते, संडे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. म्हणजे संडे आणि सॅटरडे म्हणजे 2 दिवसांची नावं आहे, त्यांची सुरुवात यस पासून आहे. म्हणजे 2 आपला उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पाचवा प्रश्न आहे फाइंड द नेम ऑफ अ डे फ्रॉम द लेटर्स गिवन इन पिक्चर्स. म्हणजे पिक्चर्स मध्ये आपल्याला लेटर्स दिलेले, त्या लेटर पासून कोणता डे बनतो ते आपल्याला सांगायचंय. मग ट्यूजडे, मग पाहू TUE, TU आणि इथं ईच नाहीये, म्हणजे हा पर्याय नाही आपला. वेनसडे मध्ये W, इथं Wच नाहीये, हा पण पर्याय नाही आपला. मंडे मध्ये यम असतो, इथं यमच नाहीये, म्हणजे हा पण पर्याय गेला. आणि थर्सडे, हो थर्सडे पहा, THURSDAY, थर्सडे. पर्यायानुसार तुम्ही जाऊ शकतात. कॅन्सल वाली मेथड वापरा, जे नाही त्यांना कॅन्सल करून टाकायचं, उरलेलं आपलं उत्तरच असणार मग शेवटी. क्वेश्चन नंबर 6 पहा. विच डे कम्स बिटवीन, बिटवीन म्हणजे मधी है ना, मध्यभागी कोणाच्या, फ्रायडे अँड संडे. मग फ्रायडे आणि संडे मध्ये कोण येतो, सॅटरडे येतो ना, फ्रायडे, सॅटरडे, संडे. मग फ्रायडे आणि संडे यांच्यामध्ये कोण येतो, सॅटरडे. SATURDAY, सॅटरडे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. सातवा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग डेज हॅज इनकरेक्ट स्पेलिंग. म्हणजे पुढील पैकी कोणत्या वाराची स्पेलिंग चुकीची आहे. मग पहा, THURSDAY, थर्सडे ही स्पेलिंग बरोबर आहे. ट्यूजडेची स्पेलिंग पण बरोबर आहे, आणि मुलं याच 2 स्पेलिंग मध्ये गडबड करतात. फ्रायडे FRY बरोबर आहे. इथं पहा काय झालं, THU आलं, थ्यूजडे झाला, ट्यूजडे. म्हणजे ही स्पेलिंग चुकीची आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. चूज द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला वेगळा पर्याय निवडायचा आहे. मंडे, फेब्रुवारी, संडे आणि फ्रायडे. मला माहिती तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे का नाही. बरेच जणांनी उत्तर सांगितलं असेल. काय उत्तर, फेब्रुवारी. पर्याय क्रमांक 2. कारण हे डेजचे नाव आहे आणि हे मंथचं नाव आहे, फेब्रुवारी मंथ. ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन पाहूया. 9 नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. वेनसडे कम्स आफ्टर. वेनसडे कम्स आफ्टर. आता इथं मुलं माहिती काय करतात, वेनसडे नंतरचा उत्तर इथं थर्सडे उत्तर लिहून टाकतात. नाही, अर्थ काय समजून घ्या. वेनसडे कम्स आफ्टर, कम्स म्हणजे येतो, आफ्टर म्हणजे कोणानंतर वेनसडे येतो, ट्यूजडे नंतर वेनसडे येतो. मग काय सेंटेन्स बनेल हा, वेनसडे कम्स आफ्टर ट्यूजडे, मंगळवार नंतर बुधवार येतो. इथं चुकून थर्सडे पण घेऊ नका तुम्ही. वेनसडे कम्स आफ्टर ट्यूजडे. अँड वेनसडे कम्स इथं जर बिफोर आला तर बिफोर म्हणजे इथं थर्सडे उत्तर घेणार आपण. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आजचा 10वा. विच डे कम्स बिफोर संडे. बिफोर म्हणजे च्या आधी, अगोदर. रविवार पूर्वी कोणता वार येतो. मग संडेच्या आधी कोण येतो बरं, सॅटरडे असतो ना, शनिवार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे सॅटरडे. अशा प्रकारे आपला हा लेसन नंबर 15 एकदम छोटासा घटक होता. डेज ऑफ द वीक, आठवड्याचे वार किंवा दिवस आपण म्हणतो. मग आठवड्यामध्ये 7 डेज असतात, 7 दिवस असतात, संडे टू सॅटरडे. स्पेलिंग व्यवस्थित पाठ ठेवा. 1 बाय 1 क्वेश्चन आपण समजून घेतली. आला प्रश्न तुम्हाला या घटकावर तर अशाच प्रकारचा येईल. बिफोरचा, आफ्टरचा, बिटवीनचा, करेक्ट स्पेलिंगचा किंवा या डायग्रामचा किंवा ऑड वन आउट, वेगळा ओळखा. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपण हा घटक शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मंथ्स ऑफ द इयर, वर्षाचे महिने
हा घटक शिकणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.